शेकडेवारी, शेकडा म्हणजे शतमान. शेकडेवारीमध्ये हे चिन्ह वापरून लिहिलं जातं, त्याला टक्के असं म्हणतात. त्याचं वाचन 100पैकी 52. हे शेकडा 52 किंवा 52% असे लिहितात. या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. 70चा शेकडा 50. मग 70चा शेकडा 50 म्हणजे 70 गुणुले 50 भागिले 100 म्हणजे 100पैकी 50. 70चा शेकडा 50 आपल्याला काढायचा आहे. भागाकार करूया. या शून्याला हे शून्य गेलं. 5 एके 5, 5 दुने 10, बे एके बे, 35 दुना 70. उत्तर आलं 35. 70चा शेकडा 50 म्हणजे 35. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 150चा शेकडा 64. आपण या ठिकाणी आता उदाहरण मांडून घेऊया. 150चा शेकडा 64, 100पैकी 64 असं त्याचा अर्थ आहे. चा म्हणजे गुणाकार. मग आता आपण अंशाला आणि छेदाला भाग घालूया. हे बघा, आता हे दोनालाही भाग लागतो. 0 आहे ते 4 आहेत म्हणजे समसंख्या आहेत. 2ने भाग लागतो. बे 25 10 म्हणजे 50 दुने 100, 32 दुने 64. आता पुन्हा घेऊया. 150 गुणुले 32 भागिले 50. 50 कारण पुन्हा भाग लावायचा आहे औषधाला. हे 5 शून्याला 0 गेलं. 5 एके 5, 5 त्रिका 15. औषधस्थानी आता काय आलं? 3 गुणुले 32. आता गुणाकार करूया. 3ने एककाला गुणा. 3 दुने 6, 3 त्रिका 9. उत्तर आलं 96. 150चा शेकडा 64 म्हणजे 96. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. एका गोदामात 500 पोती आहेत. त्यापैकी शेकडा 15% पोती तांदळाची आहेत. तर तांदळाची पोती किती? आता या ठिकाणी 500चा शेकडा 15%. आता आपण या ठिकाणी मांडणी करूया. 500 गुणुले शेकडा 15%. आता आपण भागाकार करूया. या ठिकाणी या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं. राहिले किती? 5 गुणुले 15. मग 15 5 75. 500चा शेकडा 15% म्हणजे 75. मग तांदळाची पोती किती? 75. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 850चे 8% म्हणजे किती? आता 850 म्हणजे किती? 850. मग 850चा 8% याचा अर्थ. आता आपण या ठिकाणी मांडणी करूया. 850चा गुणाकार. चा म्हणजे गुणले शेकडा 8 असं आहे. आता याने आपण भागाकार करूया. बेने भागू शकतो. बे चौक 8, बे 25 10, 5 0 0. आता 850 गुणुले 4 भागिले हे 50. आता या ठिकाणी भागाकार करूया. शून्याला हे शून्य गेलं. 5 एके 5, 17 5 85. उत्तर आलं 17 गुणुले 4. आता याचा गुणाकार करा. 17 चौक 68. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 850चे 8% म्हणजे 68. एका बागेत 1400 झाडे आहेत. त्यापैकी शेकडा 5% झाडे आंब्याची आहेत. तर आंब्याची झाडे किती? आता या ठिकाणी आपण मांडणी करूया. एकूण झाडे किती आहेत? 1400 झाडं आहेत. त्यापैकी आंब्याची झाडे 100पैकी 5% आहेत. मांडणी केल्यात. आपण भागाकार करूया. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. उरले किती? 14 गुणुले 5. मग 14 गुणिले 5चा गुणाकार करा. 14 पंची 70. मग 70 झाडे ही आंब्याचे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 50% खालीलपैकी कसे लिहितात? आता 50% म्हणजे का? 100पैकी 50 म्हणजेच 50% हे टक्क्याचं चिन्ह आहे. म्हणून 50% पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असे लिहितात.